ओम श्री साईराम. अध्याय 9. बाबांच्या आज्ञेच्या अवहेलनेमुळे येणारी विघ्ने. बाबांनी भिक्षा मागून लोकांच्या पंचसुनादी पातकांचा नाश करणे आणि भक्त तरकडांच्या कथांचे वर्णन, हे सर्व आपण अध्याय 9 मध्ये पाहणार आहोत. श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवतेला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना माझा नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना माझा नमस्कार असो. आता पूर्वी सांगितलेल्या कथांच्या अनुसंधानाने बाबांची आज्ञा न होता भक्त आपल्या ठिकाणी परत गेले तर वाटेत त्यांना कसा त्रास होत असे. तसेच भक्तांच्या कल्याणासाठी पंचसुना वगैरे पातकांची. आता पंचसुना पातक म्हणजे कोणते पातक? तर दळण, कांडण, चूल पेटवणे, पाणी भरणे आणि सारवणे, इथे जी नेहमीची रोजची ग्रहकृत्य आपण करीत असताना दैवयोगाने घडणाऱ्या जीवांच्या हिंसेची पातके, त्याला पंचसुना पातके म्हणतात. तर भक्तांच्या कल्याणासाठी पंचसुना पातकांची निवृत्ती करण्याकरिता बाबांनी जे भिक्षा मागण्याचे व्रत देहत्यागापर्यंत धारण केले होते, तसेच ब्रह्मदेवापासून ते स्थावर वस्तूपर्यंत गुंफून किंवा व्यापून राहणारे श्री साईच कृपावंत होऊन सर्व प्राण्यांमध्ये ईश्वर आहे हे कसे मनात बिंबवित असत, हे सर्व मी पुढे वर्णन करेन. सर्व श्रोत्यांना माझ्या निरूपणाकडे लक्ष देण्याची मी विनंती करतो. या कथा जर त्यांनी आदरपूर्वक ऐकल्या तर त्यांचे कल्याण होईल. शिर्डीच्या यात्रेचे हे एक वैशिष्ट्य आहे की बाबांची आज्ञा झाल्याशिवाय यात्रेकरू जर परत गेला तर तो विघ्नांना आमंत्रण करीत असे. तसेच एकदा बाबांची परत जाण्याची आज्ञा झाली असता जर शिर्डीत तो एक क्षणही राहिला तर ही विघ्न डोक्यावर लगेच बसत असत. याचा सर्वांना अनुभव आहेच. आज्ञाबाहेर जे वागले त्यांचे वाटेत खूप हाल झाले. कित्येकांना तर चोरांनी लुटले आणि जन्मभराची आठवण दिली. भाकर तुकडा खाऊन जा असे सांगूनही जे उपाशीच घाईने निघाले त्यांना गाडी तर मिळाली नाहीच, उलट ते उपाशी रखडले, असे अनेक भक्तांनी पाहिलेले आहे. एकदा तात्या कोते पाटील कोपरगावला चालले होते. तेथे आठवड्याचा बाजार होता. ते टांगा उभा करून मशिदीत आले, बाबांचे दर्शन घेतले आणि येतो म्हणून बाबांच्या पायाने नमस्कार केला. अशा प्रकारे आज्ञा घेण्याचे नुसते त्यांनी सोंग केले. भक्त आज्ञा करता टाळटाळ करीत पण बाबांना वेळावेळ कळत असे. तात्याला असा आधीर झालेला पाहून बाबा म्हणाले, थोडा थांब, बाजार राहू दे, मग होईल, गावाबाहेर जाऊ नकोस. नंतर तात्याचा फार आग्रह पाहून श्यामेला बरोबर घेऊन जा असे ते म्हणाले. परंतु श्यामेचे काय काम असे म्हणून तात्यांनी बाबांच्या आज्ञेकडे दुर्लक्ष केले आणि टांग्यात जाऊन बसले आणि ते बाजाराला जाण्यास निघाले. 2 घोड्यात एक फार चपळ होता. त्याला 300 रुपयांचे पाडवळ होते. मोठी किंमत देऊन विकत घेतलेला होता. साऊळ विहीर जवळ येताच तो ताबा सुटल्याप्रमाणे अति स्वच्छंद धावू लागला. कधी चाबूक फटका न खाणारा, बाजाराला अगदी थोड्या वेळात पोहोचवणारा तो घोडा पडला आणि गाडीला एकाएकी धक्का बसला. तात्यांच्या कमरेत लटका भरला. कुठला बाजार आणि कुठले काय. तात्यांना साई माऊली आठवली आणि मनात म्हणाले, वेळेवर बाबांचे ऐकले असते तर हे संकट टळले असते. असो, झाल्या गेल्या गोष्टीला आता उपाय नाही. असेच आणखी एकदा घडले. तात्या कोल्हार गावाकडे निघाले. टांगा जोडून बाबांना विचारण्यासाठी आले. बाबांच्या चरणांना वंदन केले आणि आता जाऊन येतो म्हणाले. पूर्णपणे बाबांची संमती मिळाली नव्हती तरी तात्या तसेच निघाले. तेव्हा पुढे काय घडले ते आता ऐका. आधीच तो टांगा जोराने धावणारा अनावर होऊन बेफाम भरधाव पळाला. वाटेतले सगळे खाच कळगे मुळीच पाहत नव्हता. जीवावरचा प्रसंग उडवला होता, परंतु साई कृपेने तो टळला. टांगा भाबळीच्या झाडावर आदळला. बरे झाले तो तेथेच मोडला आणि पुढचा सर्व धोका टळला. असाच एक मुंबईचा मोठा इंग्रजग्रस्त मनात काही हेतू धरून साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत आला. चांदोरकरांच्या वशिलाने माधवरावांना त्याने पत्र टाकवले होते. शिर्डीत आल्यावर त्याने एक तंबू मागून घेतला आणि त्याची राहण्याची सोय सुखाची झाली. बाबांच्या इच्छेविरुद्ध कोणी म्हणेल की मी मशिदीत वर चढून जाईन किंवा मी बाबांचे दर्शन घेऊन मन मानेल तेव्हा परत जाईन, हे अशक्य असल्याचे सगळीकडेच प्रसिद्धच होते. त्या ग्रस्ताने मशिदीत वर चढण्यासाठी 3 वेळा प्रयत्न केला, पण तो पूर्ण वाया गेला. तो पाहुणा मनात फार निराश झाला. त्याच्या मनात इच्छा होती की आपण मशिदीत वर जाऊन
गुडघे टेकून बाबांना वंदन करावे आणि त्यांच्या हाताचे चुंबन घेऊन त्यांच्या जवळ बसावे. परंतु बाबा त्याला आपल्या पाशी मशिदीत बसायला येऊच देईनात. त्याने खाली सभा मंडपात असावे, वाटेल तर तेथेच बसावे, तेथूनच दर्शन घ्यावे, परंतु त्याने वर येता कामा नये. असो, पुढे तो जायला निघाला आणि अंगणात निरोप घ्यायला आला. तेव्हा बाबा त्याला म्हणाले, जाशील उद्या, इतकी घाई कशासाठी? लोकांनी त्याला खूप सांगितले, नाना प्रकारांनी विनावले. परवानगी नसता जे गेले ते फार पश्चाताप पावले असे पण सांगितले. होणाऱ्या पुढे काही चालत नाही. त्याच्या मनाला काही ते पटले नाही आणि तो परवानगीशिवाय निघाला आणि रस्त्यात त्याचे मग हाल आणि हाल झाले. टांगा आधी नीट चालला, पण पुढे घोड्यांनी वाट सोडली. सावळ विहीर मात्र ओलांडली. तो पुढे बायसिकल आली. टांगा एकाकी चमकला. गृहस्थ टांग्यात मागे बसला होता. त्याचा तोल जाऊन तो एकीकडे झुकला आणि मागे रस्त्यावर पालथा पडला. ग्रस्त घसरत 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 गेला. लोकांनी मोठ्या प्रयत्नाने टांगा थांबवला. त्याला टांग्यात उचलून बसवला आणि टांगा पुढे हाकलला. शिर्डी राहिली एकीकडे, मुंबई राहिली दुसरीकडे आणि जिकडे कोपरगावचे हॉस्पिटल होते तिकडे टांगा वळवला. असो, तिथे तो ग्रस्त पश्चातापाने एकदम दुःखी होऊन आज्ञाभंगाच्या प्रायश्चित्ताचे भोग भोगीत काही दिवस पडला होता. असो, लोकांना असंख्य अनुभव आले. ते मनात सहज शंकू लागले आणि बाबांची आज्ञा पाळून मोकळे होऊ लागले. आज्ञा न पाळण्याची कोणाला हिंमत झाली नाही. कोणाच्या गाडीचे चाक निसटले, कोणाचे घोडे थकले आणि गाड्या चुकून उपाशी राहिली, तर कित्येक चुरमुरे फांकीत बसले. तीच ज्यांनी आदरपूर्वक बाबांची आज्ञा पाळली त्यांनी भलत्या वेळी सुद्धा गाडी घातली आणि मुसाफिरीही सुखाची होऊन जन्मभर आठवण राहिली. आता कोणाच्या मनामध्ये नक्की शंका येईल की वर्षानुवर्ष भिक्षा मागण्याची बाबांना का बरे आवड होती, तर त्या शंकेचे निरसन आता ऐका. बाबांची वागणूक व राहणी पाहिली तर त्यांना भिक्षाच मागणे योग्य होते. तसे करून लोकांना गृहस्थाश्रमाचे कर्तव्य पाळण्याचा आनंद देऊन त्यांचे हित ते साधत असत. काया वाचा चित्त व वित्त हे सर्व साईचरणी समर्पित करणारा एकनिष्ठ भक्त साईबाबांना फार आवडत असतो. गृहस्थाश्रमीच्या घरात जे जे अन्न शिजवले जाते त्या त्या अन्नाची घरातील मुख्य पुरुषाने संन्यासी व ब्रह्मचारी यांच्या प्रित्यर्थ आधी अग्नीत आहुती द्यायची असते. अथवा कोणी प्रत्यक्ष हजर असल्यास त्यांना आदराने खाऊ घालायचे असते. त्यांना आधी आहुती न देता जर ग्रस्ताने भोजन केले तर त्याला कायिक, वाचिक व मानसिक शुद्धीसाठी चांद्रायन व्रत करावे लागते. आता चांद्रायन व्रत म्हणजे काय, तर रोजच्या खाण्याच्या अन्नाचे घास चंद्राच्या वृद्धिक्षयाप्रमाणे ज्यात जास्त कमी ठरवले जातात असे एक प्रायश्चित्त घेण्याचे व्रत. असा शास्त्राचा नियम आहे. संन्यासी व ब्रह्मचारी यांना अन्न शिजवण्याची किंवा स्वयंपाक करण्याची मनाई आहे. ते जर तसे करू लागले तर त्यांच्या माती सुद्धा चांद्रायन व्रत निश्चितपणे येऊन पडते. म्हणून त्यांचे पोट भरण्याची व्यवस्था शास्त्राने गृहस्थाश्रमी लोकांवर सोपवली आहे. संन्यासी कधीही कामधंदा करीत नसतात. बाबा तर गृहस्थाश्रमी नव्हते व वानप्रस्थाश्रमी देखील नव्हते. ते केवळ बालपणापासून सर्वस्वाचा त्याग केलेले ब्रह्मचारी होते. म्हणून भिक्षा मागणे त्यांना अगदी योग्य होते. अखिल विश्व माझे घर आहे, मीच वासुदेव व विश्वंभर आहे, मीच अविनाशी परब्रह्म आहे असे ज्याला ज्ञान झाले आहे व मनाचा पक्का निश्चय झाला आहे त्याला विश्व हेच आपले कुटुंब समजणाऱ्याला भिक्षेच्या अन्नाचा पूर्ण अधिकार असतो. नाहीतर इतरांच्या कुचेष्टेचे प्रकार चव्हाट्यावर पाहावे. आधी माणसाने पुत्रेशना सोडावी. आता पुत्रेशना म्हणजे काय, तर आधी माणसाने मुले बाळे होऊन संसार थाटण्याची इच्छा सोडावी. नंतर त्याने वित्तेशना सोडावी, म्हणजे नंतर त्याने पैसे कमविण्याचा लोभ सोडावा. नंतर त्याने लोकेशना सोडावी. लोकेशना म्हणजे जगात मानपान मिळवण्याची आकांक्षा सोडावी. ज्याने या तिन्ही अशा आकांक्षा निश्चितपणे सोडल्या असतील त्यानेच भिक्षान्न खाण्याचे मनात आणावे. नाहीतर भिक्षा पात्र अवलंबने जळो जिने लाजीरवाणे हे तुकाराम महाराजांचे गाणे अर्थहीन व सारहीन होईल. साई समर्थ हे महान सिद्ध पुरुष असल्याचे सर्व लहान मोठ्यांना माहित होते,
परंतु आम्ही सदा सांसारिक अशा अपेक्षांनी जखडलेलो असल्याने त्यांच्या पवित्र चरणी आसक्त होत नसतो. 5 प्रकारचे महायज्ञ केल्याशिवायचे गृहस्थाश्रमी माणसाचे जे निंदे जेवण ते शिर्डीत रोज साईबाबा स्वतः पवित्र करून घेत असत. आता 5 प्रकारचे महायज्ञ कोणकोणते 5 प्रकारचे महायज्ञ आहेत? एक ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, 4 भूतयज्ञ आणि 5वा मनुष्ययज्ञ. आता ब्रह्मयज्ञ म्हणजे काय? तर ब्रह्मयज्ञ म्हणजे वेद पुराणे यांचे पठण. देवयज्ञ म्हणजे स्वहाकाराने देवांना आहुती देणे, म्हणजे आपण कोणताही कर्म देवाची पूजा करत असताना, यज्ञ करत असताना स्वाहा स्वाहा असे जे मोठे मोठे आवाज देतो त्या स्वाहाकाराने देवांना आहुती देणे, त्याला देवयज्ञ म्हणतात. पितृयज्ञ म्हणजे स्वदाकाराने पितरांना आहुती देणे. ज्यावेळेस आपण पितरांना घास टाकतो तेव्हा स्वदा स्वदा जे मोठ्या आवाजाने म्हणतो त्या स्वदाकाराने पितरांना आहुती देणे, त्याला पितृयज्ञ म्हणतात. आता भूतयज्ञ म्हणजे भूतांना बलिदान व कृमी कीटक पशु पक्षी यांच्याकरता घास काढून ठेवणे, त्याला भूतयज्ञ म्हणतात. आणि शेवटचा मनुष्ययज्ञ म्हणजे अतिथींना भोजन देणे. आता हे 5 यज्ञ महायज्ञ केल्याशिवायचे गृहस्थाश्रमी माणसाचे जे निंदे जेवण, म्हणजे हे यज्ञ 5 यज्ञ न करता जे जेवण बनवले जाते ते शास्त्राने निषिद्ध ठरवलेले आहे. असे हे जेवण ते शिर्डीत रोज साईबाबा स्वतः पवित्र करून घेत असत. ते दररोज 5 घरी भिक्षेत जाऊन त्यांना अतिथी यज्ञाची आठवण करून देत असत. अशा प्रकारे हे भाग्यवान ग्रस्त घरी बसूनच हा लाभ घेत असत. हे 5 महायज्ञ करून राहिलेले अन्न जे खातात त्यांच्या पंचसुना नावाने प्रसिद्ध असलेल्या अजाणतेपणी घडणाऱ्या समजण्यास कठीण पापांचा नाश होतो. आता पंचसुना कर्मे कोणती? तर कंडनी, चुल्ली, पेशणी, उदकुंभी आणि मार्जनी ही 5 पातके म्हणजे पंचसुना या नावाने प्रसिद्ध आहेत. उखळीत धान्याचे दाणे घालून वर मुसळाचे घाव घालतात आणि तूस आणि कोंडा काढून टाकतात. अशा वेळी अजंत खूप जीव मारले जातात. पण हा प्रयोग केल्याशिवाय धान्य शिजत नाही, म्हणून पंचसुनातील हे सर्वात पहिले कंडणी नावाचे पाप होय. चुलीत जळाऊ लाकडे लावतात आणि अन्न शिजवतात, तेथे जीवांची हत्या घडते, त्याला चुल्ली हे दुसरे पाप म्हणतात. जाते किंवा जातनी घेऊन कोणी धान्याचे पीठ करतात व नकळत जीवांचा नाश होतो, त्याला पेशणी हे नाव आहे. वापी, कूप किंवा तडात म्हणजे वापी, विहीर किंवा तळे यातून घडे भरून पुरुष व स्त्रिया पाणी आणतात आणि धुनी धुतात, तेव्हा असंख्य प्राणी मरतात. घडा स्वच्छ व्हावा म्हणून हाताने माती किंवा राख चोपडून तो घासतात, तेव्हाही इच्छा नसताना जी हत्या घडते ते 4थे पाप उदकुंभी होय. तसेच थंड किंवा गरम पाण्याने स्नान करताना किंवा केर काढताना आणि शेण आणि मातीने जमीन सारवताना भयंकर जीवहत्या घडते, त्याला मार्जनी असे नाव आहे. या 5 प्रकारच्या पापांपासून मुक्त होण्यासाठी गृहस्थाने पंचमहायज्ञ विधीपूर्वक आचरली तर त्या पंचसुना पातकांचा क्षय होतो आणि गृहस्थाला चित्तशुद्धी लाभते. आता पंचमहायज्ञ कोणती? जी मगाशी सांगितली मी. एक ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ आणि मनुष्ययज्ञ. चित्तशुद्धीच्याच प्रभावाने पवित्र व शुद्ध ज्ञानाची प्राप्ती होते आणि ज्ञानानंतर त्या भाग्यवान ग्रस्ताला फलदायक असा कायमचा मोक्ष प्राप्त होतो. असो, या साईंच्या भिक्षा मागण्याच्या व्रताबद्दल लिहिता लिहिता ग्रंथ वाढत गेला. आता एक खरी घडलेली गोष्ट आहे का, मग हा अध्याय मी समाप्त करेन. मनात प्रेम मात्र असले पाहिजे. मग कोणीही काही धाडले आणि आणणाऱ्या व्यक्तीला त्याचा विसर पडला तर बाबा ते स्वतःहून न विसरता मागून घेत असत. भाजी भाकर असो की पेढा असो, भक्तिभाव गाढ असला पाहिजे. असा न डगमगणारा भक्त भेटला की साईबाबांना प्रेमाचा पूर येत असे.
ही एका प्रेमळ भक्ताची कथा आहे. ती ऐकून श्रोत्यांना आनंद होईल. कोणीही हाती घेतलेल्या कामात चूक केली तर बाबा त्याला नीट मार्गाला लावित असत. ही बाबांची गोड शिक्षण पद्धती भक्तांना योग्य वेळी जागे करीत असे. याचा ज्यांना अनुभव येतो त्याचे भाग्य धन्य होय. त्यांना वर्णन न करता येण्यासारखा आनंद प्राप्त होत असतो. रामचंद्र नावाचे ग्रहस्थ ज्याच्या वडिलांचे नाव आत्माराम होते व ज्यांचे आडनाव तरखड होते व ज्यांचे साई हेच विश्रांतीचे स्थान होते, परंतु ज्यांना बाबासाहेब तरखड याच नावाने नेहमी हाक मारली जात होती, त्यांच्याकरताच ही पोथी आपण आज पुढे चालवूया. याशिवाय दुसरे पोथी चालवायला आपल्याला काही कारण नाही. साई प्रेम उसळून येऊन तरखडांचे हृदय काठोकाठ भरून गेले म्हणजे ते आपले अनुभव सांगू लागत आणि ते ऐकायला मनाला फार आनंद वाटत असे. काय त्यांच्या भक्तीची थोरवी! पदोपदी घडलेल्या साईबाबांच्या एकामागून एक ताज्या अनुभवांचे सुंदर हावभाव करून ते वर्णन करीत असत. बाबासाहेबांची भक्ती आजोड होती. त्यांच्या घरी चंदनाच्या भव्य देव्हाऱ्यात 3 वेळा पूजा करण्यासाठी श्री साईबाबांचे कागदावर रेखाटलेले चित्र होते. तरखड मोठे भाग्यवान होते. त्यांच्या पोटी मुलगाही भक्ती करणाराच लाभला होता. साईबाबांना नैवेद्य दाखवल्याशिवाय तो अन्नाचा घासही तोंडात घालीत नसे. पहाटे स्नान करून बाबांच्या छबीचे काया वाचा मनाने नित्यपूजन करून तो भक्तिपूर्वक नैवेद्य दाखवित असे. असा हा त्याचा नित्यक्रम कंटाळा न करता सतत चालला असता त्याचे परिश्रम सफल होऊन त्याला एक आजोड अनुभव आला. त्याची आई देखील साईची परम भक्त होती. ती शिर्डीला जाण्यासाठी फार उत्सुक होती. तिला वाटत होते की आपण शिर्डीला जावे, समर्थ साईंचे दर्शन घ्यावे आणि तेथेच काही दिवस राहून बाबांच्या चरणांची प्रत्यक्ष सेवा करावी. वडिलांची इच्छा होती की मुलानेही तिच्या बरोबर जावे, परंतु मुलाचे जाण्यासाठी मन नव्हते. माझ्या मागे घरात नियमितपणे पूजा कोण करील ही चिंता त्याला खात होती. वडील प्रार्थना समाजिष्ट होते म्हणजे काय होते तर देवांच्या मूर्तीची पूजा अर्चा करून भक्ती करण्यात विश्वास नसलेल्या मंडळांचे सदस्य होते. त्यांना मूर्ती पूजेचे कष्ट देणे कसे बरे इष्ट होईल असे कोडे मुलाला पडले होते. तरी आपण शिर्डीला जावे असे वडिलांचे उत्सुक मन पाहून त्या मुलाने प्रेमपूर्वक वडिलांना काय विनंती केली ती ऐका. साईबाबांना नैवेद्य दाखवल्याशिवाय घरात कोणीही अन्न खाणार नाही हे मान्य केल्याशिवाय माझे शिर्डीला जाणे निश्चितपणे शक्य नाही. मुलाचे हे नित्याचे व्रत वडिलांना आधीच माहिती होते. ते म्हणाले, तू जा रे, मी रोज नैवेद्य दाखवेन, तू निश्चित राहा. साईबाबांना अन्न समर्पण केल्याशिवाय कोणीही घरात अन्नाचा घास घेणार नाही हा माझा शब्द तू खरा मान आणि मनात कसलीही शंका धरू नकोस. तू स्वस्थ मनाने जा. आता असे आश्वासन मिळाल्यावर मुलगा शिर्डीला गेला आणि दुसरा दिवस उजाडल्यावर तरखड स्वतः पूजा करू लागले. दुसऱ्या दिवशी पूजेच्या सुरुवातीलाच बाबासाहेब तरखडांनी साईबाबांच्या छबी समोर लोटांगण घालून प्रार्थना केली. मुलगा जशी पूजा करीत होता तशीच माझ्याकडून सेवा होऊ द्यावी, नुसती कोरडी कवाईत नसावी, माझ्या हृदयात प्रेमाचा पाजर फुटू द्यावा. मग रोज पाटे ब्राह्ममूर्ती स्नान करून तरखड प्रार्थनापूर्वक नैवेद्यासह पूजन करू लागले. नैवेद्यासाठी बाबासाहेब नेमाने खडीसाखर अर्पण करीत असत. असा नेम बरेच दिवस चालला, परंतु त्या दिवशी त्यात व्यत्यय आला. तरखडांचे मन व्यवसायात गुंतले होते. त्यांना आठवण राहिली नाही. ते एके दिवशी नैवेद्य दाखवल्याशिवाय सर्वांचे जेवण होऊन गेले. एका मोठ्या गिरणीवर तरखड साहेब मुख्य अधिकारी होते. त्यासाठी त्यांना नेहमी भल्या पहाटे घराबाहेर पडावे लागत असे. पुढे मग दुपारी बाहेरून परत आल्यावर जेवायला बसल्यावर आधी नैवेद्य दाखवलेल्या खडीसाखरेचा प्रसाद त्यांना मिळत असे. असा नियम चालत असताना त्या दिवशी त्यांच्या बुद्धीला विसर पडला आणि साखरेचा नैवेद्य राहून जेवायच्या वेळी काही प्रसाद मिळाला नाही. भोजन करायला बसताना स्वयंपाकीन बाई दररोज प्रसादाची थोडी साखर ताटात वाढत असे. जणू काय तीच अन्नशुद्धी होती. परंतु त्या दिवशी पूजेच्या वेळी काहीतरी घाई होऊन साखरेचा नैवेद्य राहून गेला होता. म्हणून
प्रसाद नेहमीप्रमाणे ताटात पडला नाही. त्याच वेळी तरकड ताटावरून उठले आणि पश्चातापयुक्त होऊन साईबाबांच्या छबी समोर नमस्कार करून अश्रुपूर्ण डोळ्यांनी म्हणाले, बाबा, ही काय माया दाखवली? मला कसं काय विसर पाडला? माझ्याकडून शेवटी कवायत करून घेतलीच ना. आता कृपा करून अगोदर मला क्षमा करा. ही नुसती भूल नव्हे तर ही मोठे पाप आहे. मला मोठा पश्चाताप झालाय. मी चुकलो, मी निर्लज्ज आहे महाराज. माझ्यावर आता कृपा करावी. असे म्हणून तरकडांनी छबी पुढे अक्षरशः लोटांगण घातले. त्यांच्या अंतःकरण खेदपूर्वक गैवरून ते पुन्हा म्हणाले, हे दयेच्या सागरा, हे साई महाराजा, माझ्यावर दया करा. असे बोलून व अति लाचार होऊन तरकडांनी मुलाला पत्र धाडले की माझ्या हातून मोठी चूक झाली आहे, म्हणून मला क्षमा करा, अशी साईबाबांना प्रार्थना करावी. या अनन्यपणे शरण आलेल्यावर बाबा दया करा असे म्हणून त्यांच्यापाशी करुणेची भीक मागावी आणि या दीनदासाकरता अभय हस्त व अभय वचन मागावे. वांद्रे गावी हा प्रकार व शिर्डी 100 कोस दूर. तरी त्याच वेळी तेथे खबर पोचली. तेथे बाबांच्या तोंडून काय शब्द निघाले ते ऐका. आणि देश आणि काळ यांच्या अडथळ्याशिवाय भूत, भविष्य, वर्तमान या तिन्ही काळांचे ज्ञान साई महाराजांना होते याचे प्रत्यक्ष प्रमाण पहा. इकडे मुलगा शिर्डीत असताना त्याच दिवशी साईबाबांना वंदन करू जाता त्याच वेळी जी गोष्ट घडली ती श्रोत्यांनी अगदी सावधानपूर्वक ऐकावी. मुलगा मोठ्या आनंदाने आई बरोबर बाबांच्या चरणांना नमस्कार करीत असताना ते आईला उद्देशून जे म्हणाले ते ऐकून तो फार आश्चर्यचकित झाला. बाबा म्हणाले, काय करावे आई? रोजच्या प्रमाणे मी आज वांद्र्याला गेलो, पण खायला किंवा प्यायला पेज नव्हती. मला उपाशी परत यावे लागले. स्नेह संबंध कसा होता पहा. दार जरी बंद होते तरी मी मनसोक्त आत शिरलो. मला कोण अडवू शकेल? घरी मालक मिळाला नाही. माझ्या पोटातील आतडी फार कळवळली. भर दुपारी अन्नाशिवाय तसाच मी माघारी परतलो. बाबांचे असे शब्द जेव्हा ऐकले तेव्हा मुलाने ताबडतोब ओळखले की आपले वडील बहुतेक विसरले आणि नैवेद्य दाखवण्यास आज चुकले. मग मुलगा बाबांना विनंती करू लागला की मला परत घरी जाऊ द्या. परंतु बाबांनी त्याला जाऊ नाही दिले आणि तेथेच त्याच्याकडून पूजा करून घेतली. त्याच दिवशी मुलाने शिर्डीवरून सविस्तर पत्र लिहून धाडले. ते वाचून पाहता वडिलांचे तो मन विरघळून गेले. वांद्र्याचे पत्रही शिर्डीला पोचले आणि मग मुलालाही आश्चर्य वाटले. त्याच्याही डोळ्यात अश्रूंची दाटी होऊन ते बाहेर व्हायला लागले. पहा कसा हा साईंचा खेळ. प्रेमाने हृदय उच्चंबळून नाही का येणार? असा कोण निर्दय माणूस असेल की ज्याचे अंतःकरण हे ऐकून कळवळणार नाही. याच मुलाची प्रेमळ आई एकदा शिर्डीत असताना साईबाबांनी तिच्यावर कसा अनुग्रह केला ते नवलात ऐका. तेथे भोजनगृहात ताटे वाढून जेवणाची तयारी झाली असताना दुपारी दारात एक भुकेला कुत्रा येऊन उभा राहिला. त्या बाईने ताटात जी भाकर होती त्यातील चतकोर भाकरी त्याला खायला दिली. तेवढ्यात चिखलात माखलेला व भुकेने पिडलेला एक डुक्करही तेथे येऊन पोचला. ही गोष्ट स्वाभाविकपणे सहज घडली. ती काय त्या बाईच्या ध्यानी मनीही नाही राहिली. परंतु दुपारी साईबाबांनी ती आपण होऊन काढली. दुपारी भोजन झाल्यावर नेहमीप्रमाणे बाई दूर मशिदीत येऊन बसल्यावर बाबा तिला कौतुकाने म्हणाले, आई, आज तू मला जेवू घातलेस त्यामुळे अगदी गळ्यापर्यंत पोट भरले. हे प्राण भुकीने व्याकुळ झाले होते. अगं, तू ते तृप्त केलेस. असेच नेहमी करीत जावे. हेच खरे काम असेल. मशिदीत बसून मी खोटे बोलणार नाही असे अगदी मशिदीत बसून मी खोटे बोलेन असे अगदी खरोखर कधीच घडणार नाही. अशीच दया जाणावी. भुकेलेला भाकर आधी द्यावी. आपल्या पोटी नंतर खावे. मनात हे नीट लक्षात ठेवावे. साई समर्थ हे काय बोलले याचा अर्थ बाईला नीट कळला नाही. ती मनात म्हणाली, या म्हणण्याचे तात्पर्य काय बरे असावे. पण बाबांचे बोलणे कधी उगीच नसते. मग नंतर ती मोठ्याने बाबांना म्हणाली, बाबा, मी तुम्हाला जेवण वाढील असे माझ्याकडून कसे घडेल? मीच दुसऱ्यावर अवलंबून असते आणि पैसे देऊन मिळेल तिथे खात असते. त्यावर बाबांनी उत्तर दिले, ती प्रेमाची भाकर खाऊन मी अगदी तृप्त झालो आणि अजून मला ढेकर येत आहेत.
तू जेवायला बसली असताना पोटी भुकेने व्याकुळ झालेले व दाराशी अचानक आलेल्या ज्या कुत्र्याला तू पाहिलेस त्याच्याशी माझी एकात्मता आहे. तसेच चिखलाने सर्व अंग माखलेला भुकेने व्याकुळ झालेला डुक्करही जो तू पाहिलास त्याच्याशी देखील माझी एकात्मता आहे. बाबांनी म्हटलेले हे शब्द ऐकून बाईला मनात फार आश्चर्य वाटले आणि ती मनात विचार करू लागली की कुत्रे डुकरे मांजरी वगैरे फिरतात ती सगळी बाबाच की काय. तिच्या या विचाराला जणू काय पुष्टी देण्याकरताच बाबा पुढे म्हणाले, कधी मी श्वान, कधी सुकर, कधी मी गाई, कधी मांजर, कधी मुंगी माशी जलचर अशा रूपाने जगात भटकत असतो. सर्व प्राण्यांमध्ये जो मला पाहतो तोच मला आवडतो हे लक्षात असू दे आणि भेदबुद्धी सोडून माझी भक्ती करीत जा. बाबांचे हे शब्द म्हणजे परमश्रेष्ठ अमृतच होते. ते ऐकून ते बाईला घईवरून आले. तिचे डोळे आनंदाश्रूंनी भरले आणि कंठ दाटून आला. अशीच आणखी या बाईची प्रेम रसाची व साईबाबांची भक्तांशी एकात्मता असल्याची एक सुंदर कथा आहे. एकदा वांद्र्याचे पुरंदरे नावाचे एक भक्त शिर्डीला जाण्यासाठी निघाले. त्यांच्याबरोबर या बाईने प्रेमपूर्वक वांगी देऊन त्यांच्या पत्नीला विनंती केली की एका वांग्याचे भरीत व दुसऱ्याच्या खरपूस काचऱ्या करून बाबांना भरपूर वाढाव्यात. त्या बाईने बरे म्हणून ती वांगी घेतली आणि शिर्डीला गेल्यावर आरतीनंतर बाबांच्या भोजनाच्या वेळी भरीत घेऊन गेले. नेहमीप्रमाणे नैवेद्य दाखवून ताट ठेवून ती निघून गेली. नंतर सर्वांचे नैवेद्य गोळा करून बाबा जेवायला बसले. भरीताची चव चाखल्यानंतर बाबांना ते खूप रुचकर लागले आणि त्यांनी ते सर्वांना वाढले. नंतर त्यांच्या मनाला काचऱ्या खाव्याशा वाटल्या आणि त्या आत्ताच आणा असे ते म्हणाले. भक्तांना काय करावे ते समजेना. त्यांनी राधाकृष्णाबाईला निरोप धाडला की बाबांचे कचऱ्यावर मन गेले आहे आणि ते जेवण्यासाठी थांबलेले आहेत. वांग्याचा हा मोसम नाही तर मग ती कोठे मिळतील. मग पुरंदरे कुटुंबाचा व भरिताचा शोध सुरू झाला. तिने आणलेल्या ताटात भरीत होते तेव्हा तिच्या सामानात कदाचित वांगी असतील असे वाटले. म्हणून तिच्याकडे तपास करता बाबांच्या काचऱ्या खाण्याचा किंवा काचऱ्याच मागण्याचा अर्थ कळला आणि बाबांचे त्याकरिता एवढे प्रेम का होते तेही सर्वांना कळून चुकले. बाई म्हणाली, एका वांग्याचे भरीत झाले आणि ते दुपारी बाबांना मी अर्पण केले. मागावून काचरे नेईन म्हटले आणि त्यासाठी ते चिरले. पुढे ही वांग्याची सुरुवातीपासूनची गोष्ट सर्वांना हळूहळू कळली आणि साईबाबांची व्यापकता पाहून जो तो आश्चर्य करू लागला. आणखी एकदा सन 1915 साली डिसेंबर महिन्यात याच बाईने मोठ्या प्रेमाने बाबांना एक पेढा पाठवला होता. बाळाराम मानकर परलोकवासी झाल्यामुळे त्यांचे क्रियाकर्म वगैरे करण्यासाठी त्यांच्या मुलाला शिर्डीला जायचे होते. म्हणून ते तरखडाकडे जातो म्हणून सांगायला आले. तरखडांच्या कुटुंबाच्या मनात त्या मुलाबरोबर बाबांसाठी काहीतरी पाठवावे असे आले. कुटुंबाच्या मनात म्हणजे पत्नीच्या मनात त्या मुलाबरोबर बाबांसाठी काहीतरी पाठवावे असे आले. पाहू जाता पेढ्याशिवाय घरात दुसरे काहीच नव्हते. तोही पेढा आधी निवेदित केलेला होता म्हणजे देवाला आधीच नैवेद्यात दाखवलेला होता. मुलाला जाण्याची घाई होती. शिवाय तो मुलगा सुखी होता. शिलकेतला पेढाही उष्टाच होता. दुसरा इलाज नसल्याने शेवटी तोच त्या बाईने त्या मुलाबरोबर बाबांना अर्पण करण्यासाठी दिला आणि म्हणाली, दुसरे घरात काहीच नाही, हाच आता घेऊन जा आणि बाबांना एकदम प्रेमपूर्वक दे, ते अगदी आवडीने खातील. गोविंदजीने तो पेढा नेला, परंतु जेव्हा बाबांच्या दर्शनाला तो गेला तेव्हा तो विसरला आणि पेढा मुक्कामावरच राहिला. पण बाबांनी धीर धरला. पुन्हा जेव्हा तिसऱ्या प्रहरी मुलगा दरबारात आला तेव्हाही पूर्वीप्रमाणेच विसरला आणि मशिदीत रिकाम्या हाताने आला. बाबांनी त्याला, माझ्यासाठी तू काय आणलेस असे म्हणून विचारले. त्यावर जेव्हा तो काय नाही असे म्हणाला तेव्हा बाबांनी त्याला थोडीशी आठवण करून दिली. तुझ्या बरोबर कोणी काही वस्तू माझ्यासाठी दिली नाही का? तरी मुला नाही असं म्हणाला. मग मात्र साई समर्थांनी त्याला स्पष्टच प्रश्न केला, अरे घरातून निघते वेळी तुझ्याजवळ आईने प्रेमपूर्वक खाऊ नव्हता का दिला? तेव्हा मात्र त्याला आठवण झाली आणि असा कसा मी विसरलो म्हणून फार लाजला. खाली मान घालून बाबांची क्षमा मागून चरण वंदून धावत धावत मुक्कामावर गेला आणि पेढा आणून बाबांना दिला.
हाती पडताच बाबांनी तो तोंडात टाकला आणि आईच्या भक्तीचे समाधान केले. असा हा महानुभाव जशी ज्याच्या मनात भावना असेल तसा त्याला अनुभव देऊन भक्ताचा गौरव वाढवतो. मागील अध्याय 3 मध्ये बाबांचे बोल काय होते? हरी निज भक्तांचा केला, भाळ्या भोळे यांचा भुकेला, प्रेमा लागी समोर विकला, सदा हटेला दांबिका. तसे श्रीकृष्ण भगवानांचे गीता अध्याय 9 मध्ये वचन आहे की जो कोणी मला पान, फूल, फळ किंवा पाणी देखील भक्तीने अर्पण करतो त्या शुद्ध चित्त मनुष्याच्या भेटीचा मी मोठ्या प्रेमाने स्वीकार करतो. या कथांचे आणखी एक रहस्य की प्रत्येक प्राणी मात्रात सदा ईश्वर पाहावा हे सर्व शास्त्रांना मान्य आहे. हाच येथील सिद्धांत आहे. जो मला सर्व ठिकाणी सर्व प्राणी मात्रात पाहतो आणि सर्व प्राणी मात्रांना माझ्या ठिकाणी पाहतो त्याला मी नाहीसा होत नाही आणि मला तो कधीही नाहीसा होत नाही. जो योगी सर्व भूतात सर्व प्राणी मात्रात असणाऱ्या मला अभेद्य बुद्धीने बसतो तो कसाही वर्तत असता तरी तो माझ्या ठिकाणी राहतो. आता पुढील अध्यायात बाबांची राहणी, बाबा कोठे व कसे झोपत असत वगैरे सर्व कळून येईल. तरी श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावे. हेमाड साईच्या चरणी शरण आलेला आहे. श्रोत्यांनी सांगितलेल्या कथांचे आवडीने मनन व निधिध्यासन करावे म्हणजे पुन्हा पुन्हा खोल विचार करावा म्हणजे सर्वांचे कल्याण होईल. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा 9वा अध्याय समाप्त झालेला आहे. आपली ही अगदी लहानशी साई सेवा श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र 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 मंगल असो. ओम श्री साईराम.